डहाणू परिसरामध्ये चिटकिणीची दीक्षा दिली जाते। चिटकिणीची दीक्षा जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्याच घरातील एका व्यक्तीला मारावं लागतं आणि त्याचं मांस खावं लागतं। आम्हाला तुला बळी द्यायचं, चल आमच्याबरोबर। 1958 मध्ये ठाण्याच्या सेशन कोर्टात एक अजब खटला सुरू झाला होता। हा खटला म्हणजे त्या काळी गाजलेला नरभक्षक चेटकिणींचा खटला। ठाण्याच्या सेशन कोर्टात हा खटला 6 आदिवासी महिलांवर चालवण्यात आला होता। या खटल्यात 6 आदिवासी महिलांवर एका आदिवासी व्यक्तीला मारून त्याचं मांस भक्षण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। यात प्रमुख आरोपी होत्या मारणाऱ्या व्यक्तीच्याच 2 मुली। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रात घडलेल्या नरभक्षक चेटकिणींच्या खटल्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती। महाराष्ट्रात मुंबईच्या जवळ डहाणूमध्ये 1998 मध्ये घडलेल्या एका अजब खून खटल्याची कहाणी। या खून खटल्यात 6 बायकांवर एका व्यक्तीला मारून त्याचं मांस भक्षण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। डहाणूमध्ये सूत्रकार नावाच्या एका छोट्या खेड्यात घडलेली ही घटना। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेला हा भाग दाट जंगलांचा, पारद्यांच्या मोठमोठ्या वाड्यांचा आणि मूळ आदिवासींच्या निवासाचा। या भागात उधना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सूत्रकार नावाचं एक गाव आहे। या गावात एक पोलीस हवालदार साप्ताहिक फेरी मारायला आले होते। तेव्हा त्यांनी या गावात काय घडलं हे जाणून घेण्यासाठी एका आदिवासी व्यक्तीला रस्त्यात थांबवून घेतलं। तेव्हा त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी पारद्याच्या माळ्यावर माणसाची कवटी आणि हाडं पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं। त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी स्वतः जाऊन त्या जागेची तपासणी केली। तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी माणसाची हाडं आणि कवटी सापडली। पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणाचा पंचनामा करून मिळालेले मानवी अवशेष विश्लेषणासाठी पाठवून दिले आणि यासोबत पोलिसांनी या भागात बेपत्ता असणाऱ्या माणसांची यादी बनवायला सुरुवात केली। तेव्हा पोलिसांच्या असं लक्षात आलं की एक वाजा नावाचा आदिवासी गेल्या बऱ्याच दिवसांपासून गावात कोणाला दिसलेला नाही, बेपत्ता आहे। त्यामुळे वाजाचा शोध घेत पोलीस वाजाच्या घरी गेले। आहे का वाजा घरात? नाही, कुठे गेलाय? माहित नाही। माहिती नाही? 2 आठवडे झाले वाजा गावात नाहीये आणि तुम्हाला माहित नाही तो कुठे गेलाय? कुठे गेलाय तो? नक्की सांगा। तो जातच असतो असा, असं इकडेच कुठेतरी, आम्हाला काय माहिती। वाजाच्या बायकोचं बोलणं ऐकून पोलिसांना काहीसं आश्चर्य वाटलं, कारण इतक्या दिवसांपासून वाजा बेपत्ता असून देखील त्याच्या बायकोला या गोष्टीचं दुःख किंवा टेन्शन नव्हतं। त्यामुळे पोलिसांनी वाजाच्या कुटुंबियांची चौकशी करायला सुरुवात केली। तेव्हा या प्रकरणात काहीतरी संशयास्पद दडलंय असं पोलिसांना वाटू लागलं। या चौकशी दरम्यान वाजाच्या मोठ्या मुलीनं अचानक एक धक्कादायक विधान केलं। आम्ही सर्वांनी वाजाला मारून त्याचा मांस खाऊन टाकलं। मुलीच्या म्हणण्याप्रमाणे तिने आणि गावात राहत असलेल्या चेटकिणीने वाजाला मारून त्याचं मांस खाल्लं असं तिचं म्हणणं होतं। 1998 साली सूत्रकार गावात काही स्त्रिया चेटकीण म्हणून प्रसिद्ध होत्या। गावात काही अभद्र घडलं तर ते कृत्य या चेटकिणीचं आहे असं त्या काळी या गावात मानलं जात होतं। आणखीन थक्क करणारी बाब म्हणजे गावातल्या या स्त्रिया गावातल्या तरुण मुलींना चेटकीण बनवण्याची दीक्षा सुद्धा त्या काळी द्यायच्या। महाराष्ट्रामध्ये अनेक जादूटोण्याचे प्रकार घडले, लोकांना दहशत करण्याचे प्रकार घडले, नरबळीचे पण प्रकार घडले। खरं तर जादूटोणा विरोधी कायदा लागू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी मला वाटतं 14 साली यवतमाळमध्ये रुपेश मुळे नावाच्या एका 9 वर्षाच्या मुलाला नरबळी दिला गेला होता आणि त्याच्यामध्ये जो आरोपी होता तो एक रिक्षा चालक होता आणि त्या रिक्षा चालकाने ह्याचं अपहरण केलं होतं आणि त्याचं खून केल्यानंतर त्याचे डोळे, किडनी वगैरे काढून कुकरमध्ये शिजवून ते खाल्ले होते, कारण त्याला काहीतरी गुप्तधन मिळू शकतं असे आणि तांत्रिक विद्या प्राप्त होऊ शकते। डहाणू येथील सूत्रकार नावाच्या एका छोट्याशा गावात वजा नावाचा एक आदिवासी अचानक बेपत्ता झाला।
तेव्हा त्याचा शोध घेत असताना एका थरकाप उडवणाऱ्या प्रकरणाला वाचा फुटू लागली. कारण या प्रकरणात वजाच्या मुलीने म्हणजेच नवशीने धक्कादायक खुलासे करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका अजब खटल्याला सुरुवात झाली. सूत्रकार नावाच्या गावात वाजा नावाचा एक आदिवासी अचानक बेपत्ता झाला होता आणि त्याच्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना गावात घडत असलेल्या एका भयावह प्रकाराची माहिती मिळाली. या प्रकरणात वाजाच्या मोठ्या मुलीने चौकशी दरम्यान एक विचित्र आणि तितकाच धक्कादायक खुलासा केला होता. आम्ही सर्वांनी वजाला मारून त्याचं मांस खाऊन टाकलं. ज्यात तिने आपल्या पित्याची हत्या करून त्याचं मांस भक्षण केल्याचा दावा केला होता. त्यामुळे तिचं हे धक्कादायक विधान ऐकून पोलिसांची मती अक्षरशः गुंग झाली होती. त्यामुळे काही करून या विकृत प्रकाराचा उलगडा करायचा असा पोलिसांनी निर्णय केला होता. तेव्हा आणखी एक धक्कादायक गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. ती म्हणजे वाजाच्या दोन्ही मुली शिकाऊ चेटकीन असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. शिकाऊ चेटकिनींच्या अभ्यासक्रमाचा शेवटचा भाग हा घरातल्या माणसाची हत्या करून त्याचं मांस भक्षण करणं होतं. अशी माहिती वाजाच्या दोन्ही मुलींनी स्वतःहून पोलिसांना दिली. याशिवाय रानात चूल पेटवून त्या सर्वांनी मांस कसं शिजवलं हे दाखवण्यासाठी रानातली जागा आणि ती चूल सुद्धा त्या दोघींनी पोलिसांना दाखवली. तेव्हा त्या घटनास्थळी जमीन आणि तिथे आसपास असलेली राख पोलिसांनी पुढील तपासणीसाठी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि पोलिसांनी या विकृत प्रकरणात गावातील एकूण 6 जणींना अटक केली. या 6 जणींमध्ये वाजाच्या 2 आयांचा देखील समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणात शक्य तितके पुरावे जमा करून कोर्टात दाखल केले. प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक न्यायमूर्तींसमोर या महिलांचे जबाब नोंदवण्यात आले होते. वाजाला का मारलं या एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी एकच दिलं, ते म्हणजे तुमचा देव कोंबडा खादा, आमचा देव माणूस खादा. माणूस खादा. या प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींवर खटला सुरू होण्याआधीच या प्रकरणाची चर्चा देश विदेशातील पत्रकार आणि स्थानिक बातमीदारांमुळे सर्वत्र पसरली होती. त्यामुळे ही केस जेव्हा ठाण्यात सेशन कोर्टासमोर आली तेव्हा न्यायालयात भयंकर गर्दी जमा झाली होती. हा जादूटोणा विरोधी कायदा जो आहे या कायद्याच्या अंतर्गत माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, मी अजून काही चमत्कार करू शकतो, पैशाचा पाऊस पाडू शकतो असं जर कोणी सांगत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि अशी कोणाची फसवणूक करत असेल तर हा दखलपात्र गुन्हा आहे, अजामीन पात्र आहे. पोलिसांनी खरं तर ह्या कायद्याविषयी जाणून घेतलं पाहिजे. ह्या कायद्याच्या अंतर्गत जो दक्षता अधिकारी असतो त्या दक्षता अधिकाऱ्याला विशेष अधिकार दिलेले आहेत. आणि त्याच्या भागामध्ये कोण बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक असे काही प्रकार करत असेल तर त्या दक्षता अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे. माणसाचं मांस भक्षण केल्याच्या एका विकृत प्रकरणात त्या काळी एका गावातील 6 आदिवासी महिलांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर कोर्टात खटल्याला सुरुवात झाली. अटक झालेले सर्व आरोपी गरीब आदिवासी समाजातले होते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बचावासाठी संधी मिळावी यासाठी सरकारतर्फे ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर यांची नेमणूक करण्यात आली आणि मग सुरू झाला महाराष्ट्रातल्या या नरभक्षक चेटकिनींचा हा अजब खटला. ज्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 6 आदिवासी महिलांना ताब्यात घेतलं होतं, खटल्याच्या पहिल्या दिवशी स्वतःला चेटकीन म्हणवणाऱ्या या महिलांना कोर्टासमोर जेव्हा उभं करण्यात आलं तेव्हा त्यांचं रूप भयकारक होतं. त्या महिलांची उंची जेमतेम 3 ते 3.5 फूट एवढी होती. महिलांची नजर भेदक आणि केस मोकळे विस्कटलेले होते. त्या सर्व महिलांचं हसणं आणि बोलणं एखाद्या भयपटात शोभेल असंच होतं. ज्यावेळी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींपैकी वाजाच्या मुलीला म्हणजे नवशीला तिने केलेल्या या गुन्ह्याबद्दल विचारलं तेव्हा ती फक्त हसू लागली आणि गुन्ह्याची कबुली देताना फक्त ना हा असं उत्तर देऊ लागली. तुम्ही वजाचा खून केला म्हणजे तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? या विकृत प्रकरणातील पहिली साक्षीदार नवशी जेव्हा कोर्टासमोर उभी राहिली तेव्हा ती गरीब आदिवासी महिला आहे यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. कारण नवशी दिसायला छान, गोरीगोमटी, शेलट्या बांध्याची आणि मंजूळ आवाजाची एक सुंदर तरुणी होती.
तिच्यासारखी एखादी सुंदर मुलगी अशा थोतांड आणि विकृत प्रकारात सहभागी असू शकते असा विचार सुद्धा कोणाच्या मनात येणं शक्य नव्हतं. नवशीला सुद्धा पोलिसांनी या प्रकरणाबद्दल काही प्रश्न विचारले, पण या प्रश्नांची तिने दिलेली उत्तरं कोर्टात ग्राह्य धरता येण्यासारखी नव्हती. नवशीच्या म्हणण्याप्रमाणे ती आणि पटेरी दोघी जण रोज रात्री जादू टोण्याचे शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर निघायचे आणि कोणाच्याही दृष्टीपथास पडणार नाही अशा ठिकाणी जाऊन त्या दोघी काळ्या जादूची विद्या शिकायच्या. त्यांच्या म्हणण्यानुसार दसऱ्याला हे जादू टोण्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर या शिक्षणाची समाप्ती घरातल्या माणसाचं मांस खाऊन करायची असते आणि त्यामुळेच त्या दोघींनी वाजाचा खून करून त्याचे मांस खाल्ल्याची कबुली ते पोलिसांना देत होते. या प्रकरणात पाहता क्षणी अंधविश्वासातून ही हत्या करण्यात आली असावी असं दिसत होतं. उलट तपासणीत रमाकांत ओवळेकर यांनी विचारलेले प्रश्न या केसची दिशा बदलणारी होती, कारण या प्रश्नांना वाजाच्या मुलींनी जी उत्तरं दिली होती ती उत्तरं ऐकून कोर्टाच्या मनात या खुनाबद्दल शंका निर्माण करणारी होती. या प्रश्नांपैकी एका प्रश्नाला नवशीने दिलेलं उत्तर हे खरंच मती गुंग करणारं होतं. नवशीच्या म्हणण्यानुसार त्या रात्री नवशी आणि पटेरीने अंगावरचे कपडे फाडून त्या दोघी वाजा झोपला होता तिथे गेल्या आणि त्यांनी वाजाला सांगितलं की आम्हाला तुझं बळी द्यायचंय, चल आमच्या बरोबर. त्यानंतर वाजासोबत दारूच्या 2 बाटल्या घेऊन नवशी आणि पटेरीसह इतर चेटकिनी सुद्धा जंगलात दूरवर गेल्या आणि जंगलात इतक्या लांब जाण्यासाठी आम्ही तिकडनं आलो, मी सर्वजण आम्ही आलो कुत्र्यावर बसून इथे आलो, त्याला दारू पाजली खूप आणि त्यानंतर त्याला कापलं, मी खाल्लं, मग शिजवलं आणि त्याला खाल्लं. त्याला खाल्ल्यावर आम्ही चेटकिनी झालो, मजा आली. कोर्टासमोर नवशीने दिलेला हा जबाब विकृत आणि विस्कळीत विचाराने भरलेला होता. त्यामुळे दोन्ही मुलींचा जबाब ऐकून घेतल्यावर त्यावर न्यायपूर्ण भाष्य करावं असं काहीच नाही असं न्यायालयाला वाटू लागलं. वकील रमाकांत ओवळेकरांनी यानंतर या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यांची छाननी कोर्टासमोर केली. पोलिसांना तपासादरम्यान सापडलेल्या कवटीत दात नव्हते किंवा दात असल्याचा पुरावा नव्हता. वाजाच्या तोंडात सगळे दात होते असं सरकारी वकिलाने या आधीच सांगितलं होतं. ज्या ठिकाणी हे अस्थि अवशेष सापडले होते ती जागा गावची दफनभूमी होती, त्यामुळे असे या ठिकाणी सापडणं ही एक सामान्य गोष्ट होती. अस्थींवरती कोणताही वार किंवा आघात केल्याचे दिसत नव्हते. याशिवाय एका प्रेताचं मांस पातेल्यात मावणं शक्य नव्हतं, त्यामुळे उरलेलं मांस किंवा अवशेष पोलिसांना तपासात सापडलं नव्हतं. थोडक्यात एका व्यक्तीचा खून झाला हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे काहीही पुरावे नव्हते. याशिवाय ज्या व्यक्तीचा खून झाला होता तो व्यक्ती कायम गवत कापण्यासाठी महिने गावापासून दूर जात होता. डहाणू परिसरामध्ये घडलेली 1958 सालची घटना आहे. 1958 साली डहाणू आज देखील आदिवासी भाग आहे, त्या भागामध्ये बरेच आदिवासी लोक राहतात. तर 58 साली काय परिस्थिती असणार त्या भागातल्या, आणि त्यावेळेला तर खरं तर असा काही जादूटोणाविरोधी कायदा पण नव्हता आणि त्या परिसरामध्ये चेटकीन विद्या शिकते किंवा एखाद्याला चेटकिनीची दीक्षा दिली जाते. आज आपण पाहतो की बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींच्या दीक्षा दिल्या जातात. आज देखील ह्या समाजामध्ये ह्या दीक्षा दिल्या जातात आणि दीक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आदिवासी समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला चेटकीन बनण्यासाठी काय दीक्षा असेल आणि त्याचं काय स्वरूप असेल, आता त्या केसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की चेटकिनीची दीक्षा जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्याच घरातील एका व्यक्तीला मारावं लागतं आणि त्याचं मांस खावं लागतं. आणि ह्या 2 मुलींनी त्यांच्या वडिलांचं खून करून त्यांचं मांस खाल्लं होतं असं कोर्टामध्ये सांगितलं. आणि नंतर मात्र जेव्हा केस स्टँड झाली, साक्षी पुरावे तपासले गेले आणि त्याच्यामध्ये ते लोकांना निर्दोष सोडण्यात आलं. 1958 साली घडलेल्या या प्रकरणात न घडलेल्या खुनाच्या आरोपाखाली या गरीब आदिवासी महिलांना अटक करण्यात आली होती. याशिवाय या प्रकरणात सूत्रकार गावातील स्थानिक न्यायाधीशांना देखील त्यांचं मत पूर्वग्रह दूषित असल्याचं खटल्यादरम्यान कबूल केलं होतं. यामुळे कोर्टाने या सर्व आदिवासी महिलांची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आणि हा खटला बंद करण्यात आला. अपराध
महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष भागात सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.